चार चार भविष्य चार 40-45 भरेगा ये। हाँ 4 रुपया माला चाय चार चार भविष्य 4 रुपया। हाँ 5 बंटी भाऊ 5 5 5 5 5 5 5 5 6 रुपया 6 रुपया। हाँ भविष्य 6 बाप्पा भविष्य 6 रुपया 6 रुपया। हाँ भविष्य 6 रुपया 6 रुपया 6 रुपया भविष्य 6 रुपया 6 रुपया 6 हो गए 6 7 7 भविष्य 7 7 रुपया। हाँ भविष्य 7 भविष्य 7 रामेश्वर भाऊ भविष्य पण येले जालना बाजार समितीला आणि आपण सुरुवातीला एक गावाची आराशी बघितली आणि गावाचे जे या ठिकाणी आपण येले आज शांतीलाल प्रकाशचंद नानाजी आडत दुकान त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे गावाचे बाजारभाव। गावाचे भाव वाढतील का स्थिर राहतील, सध्या आवक कशी आहे, काय परिणाम आहे, संपूर्ण माहिती। दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या। मी शांतीलाल प्रकाशचंद आडत दुकानचा मालक बघतोय। सध्या आणि हे जे गहू आहे गहू खालीमध्ये 1935 रुपये विकले आहे, वरमध्ये 2350 विकलेले आहे। हां सध्या गव्हाचे भाव वाढायची शक्यता तर नाहीच आहे। हां हां आपल्याला असं वाटतं की गारपीट झाली, गहू खराब झालेला आहे, पण ते किती तुरळक एरियात आहे, MP नाही, पंजाब नाही, राजस्थान नाही, तिकडं चांगला माल आहे। बरोबर आहे। जर सर्वशाम झाला असता हां हां मग गारपीट तर मग सांगता येत नाही कमी जास्त विकला। बरोबर आहे। सध्या असं काही वाढायची शक्यता नाही आहे, थोडाफार 5-25 रुपये वाढले तर वाढू शकतो, बाकी काही नाही। खाणारे आवक कमीत कमी 5000 क्विंटलची आहे। असं आहे का? आणि खाणाऱ्या गिरायकाचा कसा रिस्पॉन्स सध्या? खाणाऱ्या गिरायकाचा रिस्पॉन्स बरा आहे। बरं आहे का? तेच 5-50 रुपये वर देते बस। खाणारे समजा बस आज किती गाव का 5,000 क्विंटल जावं का आज तर कमी असेल 3000 वर्षांचा अंदाज आहे अंदाजे? तर आपल्या दुकानावर किती घालतात आज गहू आज? आपल्याकडे 500 गुणे आहेत सध्या उतरले। 500 तर काय ऐकलं समजा? वरमध्ये 23.5, खाल्यामध्ये 21.75। 21.75 बरोबर आहे। चालतं, धन्यवाद। जे आपल्यासोबत होते शांतीलाल प्रकाशचंद त्यांचे आडत दुकान पण आहे आणि नावारूपाला येईल त्यांचे आडत दुकान। आणि बघू शकता गव्हाचे बाजारभाव जाणून घेतले आप खालीमध्ये 21.75, वरमध्ये 2350। चालतं, या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।